ओके. इंटरनेटवर आज मी एका बेसिकली या पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहे. इमाईल कुए म्हणून एक छान माणूस होऊन गेला. बेसिकली तो सायकोलॉजिस्ट होता, फार्मासिस्ट होता आणि फ्रान्समध्ये जास्तीत जास्त वेळ घालवलेला त्यांनी. आणि त्या काळामध्ये म्हणजे साधारण 1857पासून ते 1926 या काळामध्ये या माणसाने प्रचंड लोकांना बरं केलं त्याच्या या अभ्यासातून किंवा त्याच्या या रिसर्चमधून. मग असं त्यांनी नक्की काय मिळवलं किंवा काय अभ्यास केलेला होता ऑटो सजेशन्समधून लोकांना तो कसं बरं करायचा, असाध्य रोग कसे बरे करायचा, ह्याविषयी खूप छान पुस्तक आहे हे. आणखीन या पुस्तकाचं रिव्ह्यू मला काही कुठं मिळालं नाही फारसा चांगल्या रीतीनं. तर मी असा विचार केला की आपणच हे पुस्तक वाचून लोकांना एक चांगला रिव्ह्यू टाकावा. तर मुख्य म्हणजे मी म्हणलं तसं की हा सायकोलॉजिस्ट होता आणि फार्मासिस्ट होता आणि अतिशय हुशार माणूस होता. आणखीन सेल्फ मास्टरी थ्रू कॉन्शियस ऑटो सजेशन असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. बाय इमाईल कुए, अ फ्रेंच सायकोलॉजिस्ट अँड फार्मासिस्ट हू लिव्ड फ्रॉम फेब्रुवारी 26, 1857 टू जुलै 2, 1926. तर यांनी हजारो लोक बरे केले. आता त्याचं म्हणणं काय होतं बेसिकली की तुम्ही तुमच्या मनाला पहिल्यांदा सजेशन द्यायची आणि ती सजेशन तुम्ही हळूहळू बदलती ठेवली तरी चालेल. आणि ऑटो सजेशन तुम्ही रोज दिवसातून 3 वेळा द्या. त्यांनी सांगितले ऑटो सजेशन तुम्ही कशी लिहायची, काय लिहायची हे त्यांनी सांगितले. मी पण तुम्हाला सांगणार आहे. आणखीन एका वेळेला 20 वेळेला तुम्ही ऑटो सजेशन वाचून रिपीट करायचं. म्हणजे ते कसं प्रोसिजर आहे त्यांनी सांगितलेली ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, डोंट वरी. तर ह्या अशा प्रकारच्या ऑटो सजेशन्स आपल्या अंतर्मनावर कशा काम करतात किंवा त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं माइंड म्हणजे विल, आपण ज्याला म्हणू विल, आणि ह्याच्यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीमध्ये इच्छा आणि कल्पनाशक्ती या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचं खूप छान रीतीनं त्यांनी वर्णन ह्या पुस्तकामध्ये केलं आहे, विल आणि इमॅजिनेशन. तर त्याचं असं म्हणणं पडलं आहे की तुमचं कायम इच्छा ही कायम अपूर्ण राहते आणि इमॅजिनेशन कायम जिंकतं. असा एक खूपच छान पर्स्पेक्टिव्ह त्याच्या ह्या पुस्तकातून समोर आला आणि मला पुस्तक शेवटपर्यंत वाचल्याशिवाय मी म्हणजे ठेवू शकलो नाही. इतकं सुंदर पुस्तक मला आवडलं ते. आता ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे की आता त्यांनी एक 3-4 खूप छान एक्झाम्पल्स दिले आहेत. त्यातला अगदी एक मजा म्हणून तुम्हाला म्हणजे पटकन हा विषय काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिराल. तर तो म्हणतोय की एखाद्या व्यक्तीला समजा झोप न लागायचा आजार आहे. तर तो व्यक्ती काय करतो की रात्री झोपताना त्याला बऱ्याचशाच वेळेला झोप लागत नाही, कारण तो प्रयत्न करत असतो जोरात की मला झोप लागावी आणि प्रकर्षाने त्याचं मन म्हणजे विल काम करत असते. पण म्हटला सबकॉन्शियस माइंडला तशा काही सूचना नसतात त्यावेळेला. पण हेच जर का तोच माणूस काही न करता दुपारी थोड्या वेळ झोपला की त्यांचं मन सांगत असतं की आत्ता झोपायची वेळ नाही आहे, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तो झोपू शकला तरी चालेल असं असतं विधान. तर त्याला पटकन झोप लागते. पण जेव्हा तो स्वतःहून ठरवतो झोपायचं त्यावेळेला त्याला झोप लागत नाही. मग ह्या उदाहरणावरून काय झालं की तुमची इच्छा जी असते विल ती जिंकत नाही. त्याचं दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्याचं, आता त्याच्याच शब्दात मी पहिल्यांदा वाचून दाखवतो तुम्हाला.
you have noticed that the more you try to remember the name of the person which you have forgotten, and the more it eludes you until substituting in your mind the idea, I shall remember in a minute, to the idea, I have forgotten. The name comes back to you of its own accord without the least efforts. म्हणजे पुन्हा किती छान आहे बघा हे उदाहरण, की जोपर्यंत एखादं नाव पटकन आपल्याला आठवत नाही काहीतरी चर्चा करत असताना, आणि तुम्ही जेव्हा खूप प्रकर्षाने प्रयत्न करता की नाव मला आता आठवलंच पाहिजे, अरे आत्तापर्यंत लक्षात होतं आणि आत्ता डोक्यात येत नाही, असं तुम्हाला आठवत असेल बघा, खूप वेळेला होतं. तर त्याच संदर्भात हे त्याचंही हे आहे की अशा वेळेला काय होतं, तो म्हणला की जेव्हा तुम्ही तो हट्ट सोडता, तो मला नाव आठवण्याचा हट्ट सोडता, त्या क्षणी थोड्या वेळात ते नाव आठवतं. की त्या टेम्पोमधून तुम्ही बाहेर पडलात की मला आत्ता अरे नाव कसं आठवत नाही, मग नाव आठवलंच पाहिजे. जेव्हा प्रकर्षाने जोर लावता म्हणजे विल तुमची हारते आणि सबकॉन्शियस माइंड पुन्हा इमॅजिनेशन जिंकतं. असं पुन्हा एक त्यांनी उदाहरण दिलं. हे खूप मला आवडलं, खूप छान एक्झाम्पल आहे. तिसरं एक तो म्हणला, एक नवीन म्हणजे सायकलिस्ट असतो आणि त्याच्या लहानपणीच्या मेमरीमध्ये असतं की आपण खूप उतारावर जातो आहे आणि समजा एक उतारावर स्पीड घ्यायला लागली सायकल, तर एक स्पीड ब्रेकर लागला समजा चुकून मोठा, तर त्यानंतर आपण पडतो जनरली. म्हणजे लहानपणी आपण पडलेलो असतो, तर जो उताराला जोरात जाते सायकल आणि अचानक काहीतरी खड्डा किंवा एखादा ऑब्स्टॅकलमध्ये येते, वीटमध्ये येते किंवा एखादा स्पीड ब्रेकर येतो, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला आठवते आपण 99% पडतो किंवा 100%सुद्धा असं म्हणू. लहानपणी आपण पडलेलोच असतो. तर गंमत बघा, जेव्हा तुम्ही मोठे होता त्यावेळेलासुद्धा जेव्हा अशाच उतारावर जोरात सायकल स्पीड पकडते आणि चुकून एखादा ऑब्स्टॅकलमध्ये येतं, तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही पडता. त्याचं कारण असं आहे की जरी तुम्ही पडणार नसता तरीसुद्धा पडता. त्याचं कारण असं आहे की तुमच्या त्या कुठंतरी मेमरीजमध्ये 100% हे झालेलं आहे की आता इच्छा असते की पडायचं नाही, पण तरीसुद्धा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही टाकून ठेवलेलं असतं की लहानपणी तुम्ही पडलायत अशा इन्सिडेंटमध्ये. मग थोडंसं जरी काहीतरी मध्ये आलं तर सायकलच्या की तुम्ही 100% खाली पडता. तर असं खूप छान संदर्भ घेतलेत त्यांनी, विल आणि इमॅजिनेशन. म्हणजे मला जे आवडलं ह्याच्यामध्ये ते खूप छान रीतीनं हे तो पटवून देतो आहे. आणि एक तिसरं एक्झाम्पल, आणखीन एक एक्झाम्पल म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगता की तू हसू नकोस, तर 100% हसायला येतं. तर हे पण एक अशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे की जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करता एखादी गोष्ट करण्यासाठी, तर ती होत नाही आणि ती जी नको असते ती होते, थोडक्यात असं सांगायला गेलं तर. अशा प्रकारचं हे बघा, आता या चॅप्टरमध्ये असं हे विल अँड इमॅजिनेशन म्हणून लिहिलेलं आहे इथं. तर खूप छान संदर्भ घेऊन तो हळूहळू पुढं जातो आहे. त्यातलं यूज ऑफ ऑटो सजेशन वगैरे कसं आहे, त्यातलं काही आणखीन समअप त्यांनी काही लॉज केलेले आहेत. वेन द विल अँड इमॅजिनेशन आर antagonistic, it is always the imagination which wins without any exception. In the conflict between will and imagination, the force of the imagination is in direct ratio to the square of the will. म्हणजे बघा तुम्ही की इमॅजिनेशन जिंकायचे पर्सेंट किती जास्त असतात. And when the will and imaginations are in agreement, one does not add to other, but one is multiplied by the other. तर अशा केसेसमध्ये सुद्धा त्याचं असं म्हणणं आहे की इमॅजिनेशनच जिंकते तुमची. अँड द इमॅजिनेशन कॅन बी डायरेक्टेड. ओके, हाऊ टू टीच पेशंट्स टू मेक अॅन ऑटो सजेशन. तर त्यातसुद्धा त्यांनी असं लिहिलं आहे, एव्हरी थॉट एंटायरली फिलिंग आवर माइंड बिकम्स ट्रू
for us and tends to transform itself into action. असं काही काही त्यांनी लिहिलं. मेथड्स ऑफ द प्रोसिजर इन क्रिएशन ऑफ द सजेशन, ते एक त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर एव्हरी मॉर्निंग इज रायझिंग, डोळे बंद करून वगैरे म्हणायचं, ते मी पुढं सांगतो आहे तुम्हाला. तर प्रॉपर प्रोसिजर कशी आहे, कसं ऑटो सजेशन तुम्ही द्यायचं आपल्या सबकॉन्शियस माइंडला, दिवसातनं किती वेळा द्यायचं काय ते मी सांगणार आहे. जस्ट लिटल बिट ऑन होल्ड. मी आणखीन जास्त चांगली काही माहिती तुम्हाला देता येते का, म्हणजे असे काही लोक आहेत की ज्यांना पुस्तक वाचायचं नाही आहे त्यांना पण चालू शकेल. तर असं थोडासा मी प्रयत्न करतो आहे. सो अनकॉन्शियस सेल्फ इज द ग्रँड डायरेक्टर ऑफ ऑल द फंक्शन्स. म्हणजे बेसिकली त्याचं म्हणणं आहे की अनकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम करत असतो. आता त्यांनी बऱ्याचशा पेशंट्सचं पण असं कसं किती ज्यांची सर्जरी वगैरे होऊनसुद्धा बरे होत नव्हते आणि ते लोक कसे बरे झाले याच्या ट्रीटमेंटनी, भले 4-5 महिने लागले असतील, पण त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या ट्रीटमेंटनी लोक बरी झाली. पेज नंबर 26-27 आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारचं त्याचं हे आहे. खूप छान अभ्यास आहे, खूप छान. ही एक संकल्पना आहे बेसिकली, मी असं म्हणेन. थॉट अँड परसेप्ट्स ऑफ इमाईल कुए. ऑब्झर्वेशन्स व्हॉट ऑटो सजेशन कॅन डू. आपण एज्युकेशन टॉट टू बी. आपण जरा हळूहळू पुढं जाऊया. मी काही महत्त्वाच्या गोष्टी मार्क करून ठेवल्यात. आता त्यांनी सीन्स ॲट इमाईल कुए, सेन्सेस. आता त्यांनी काय केले, अँड you say that you have not obtained any improvement. Do you know why? Simply because you lack confidence in yourself. When I tell you that you are better, you feel better at once, don't you? Why? Because you have faith in me. Just believe in yourself and you will obtain the same results. तर त्याचं असं म्हणणं पडलं की आता आणखीन एक त्यांनी मध्येच एक काही महत्त्वाचे मी फक्त वाक्य आणि हे म्हणून दाखवतो आहे. ऑल दॅट वी थिंक बिकम ट्रू फॉर अस. ऑल दॅट वी थिंक बिकम ट्रू फॉर अस. वी मस्ट नॉट देन अलाव आवर सेल्फ टू थिंक रॉंगली. छान आहे हे त्यांनी सांगितलेलं. थिंक माय ट्रबल इज गोईंग अवे. म्हणजे तब्येतीच्या बाबतीत ऑटो सजेशन देताना रोज तुम्ही हळूहळू माझ्या तब्येतीचे जे काही आजार आहेत ते माय ट्रबल्स इज गोईंग अवे ह्या शब्दामध्ये व्यक्त करायचे आणि ह्या शब्दामध्ये तुमचे ऑटो सजेशन तुम्ही द्यायचे. जस्ट ॲज यू थिंक यू कॅनॉट ओपन युअर हँड्स. द मोर यू से आय विल नॉट, द मोर शुअरली contrary comes about. You must say it's going away. It's going away शब्द वापरणं खूप महत्त्वाचं आहे. And think it. Close your hands and think properly. Now I cannot open it. Try. She cannot. So you see that your will not much good to you. Observation. This is an essential point of method. In order to make an auto suggestion, you must eliminate the will completely and only address yourself to the imagination. म्हणजे मी जसं मगाशी म्हणलं तसं will completely काढून टाकायची आणि ऑटो सजेशनला इनडायरेक्टली एक संदेश देत राहायचं, जागरूक ठेवायचं, तोच संदेश वारंवार द्यायचं आणि मग ऑटो सजेशन म्हणजे अंतर्मनाची शक्ती आपोआप हळूहळू कार्य करते. मग भले फक्त शरीरासंदर्भात नव्हे, आपल्या संदर्भात असणाऱ्या करिअरच्या गोष्टी असतील किंवा आपल्या संदर्भात येऊ घालणाऱ्या बऱ्याचशा आणखीन गोष्टी असतील, त्या सगळ्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता ऑटो सजेशनच्या अंडर. फक्त पॉझिटिव्हली ती वाक्य म्हणली पाहिजेत. मला ते मिळालेलं आहे आणि माझं ते छान रीतीनं काम झालेलं आहे किंवा मला यश मिळालेलं आहे, अशा पॉझिटिव्ह संदर्भात ते म्हणायचं आहे.
मी ते सांगेन हळूहळू तुम्हाला. तर असं आहे. बट टू विल अँड टू डिझायर इज नॉट द सेम थिंग. विल आणि डिझायर हे सेम नाही आहेत त्याचं म्हणणं. द फर्स्ट यू Monsieur are in pain, but I tell you that from today, the cause of the pain, whether it's called arthritis or anything else, is going to disappear with the help of your unconscious. And the cause having disappeared, the pain will gradually becomes less and less. And in short time, it will be nothing but a moment. Okay, so will and desire is not the same thing. Okay, सो ग्रॅज्युअली. आणि त्याचं असं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या काय ज्याला म्हणून हाडाचं पेन असतं किंवा गुडघ्याचा आजार असतो किंवा हात दुखत असतो किंवा पाय दुखत असतो, तर त्यावेळेला त्याचं मूळ आधी निघून गेलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आधी हे करायचं आहे, फीड करायचं आहे थोडक्यात. म्हणजे कॉज हॅविंग डिसअपिअर्ड असं त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की त्याचं कॉज डिसअपिअर झालेलं आहे. अँड पेन विल ग्रॅज्युअली बिकम लेस अँड लेस. इन अ शॉर्ट टाईम इट विल बी नथिंग बट अ मोमेंट. म्हणजे अशा प्रकारचं तुम्ही ट्यूनअप करायचं तुमच्या ऑटो सजेशनला. आता ते कसं काय त्यांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोच आहे. आता त्यांनी मधल्या ह्याच्यामध्ये बरीचशी पानं एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द लेटर्स ॲड्रेस टू इमाईल क्यू ए, म्हणजे लोकांचे फीडबॅकवाली पत्र खूप आहेत त्याच्यामध्ये की जेणेकरून आपल्याला साधारण अंदाज येईल की या माणसाने किती काय बरी केली लोकं. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा जो मुख्य फॉर्म्युला आहे तो पहिल्यांदा मी तुम्हाला मराठीतून सांगतो. त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे पण मी तुम्हाला मराठीतून सांगतो. पूर्ण विश्वासाने हे प्रक्रिया करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हळू आवाजात अगदी स्लो मी असं म्हणून किंवा हळू आवाजामध्ये बोलायचं आहे. डोळे बंद करा. छान रिलॅक्स पोझिशनमध्ये बसा किंवा झोपूनही चालेल. आपण नामजप करतो त्याप्रमाणे उच्चारायचं आहे. 20 वेळा ही गोष्ट म्हणायची आहे. सकाळी, दुपारी आणि रात्री झोपताना. असं तुम्हाला 3 वेळा केलं तर बरं होईल, पण तो म्हणते सकाळी एकदा आणि रात्री एकदा केलं तरी चालेल. सर्व पॉझिटिव्ह आणि होकारार्थी कल्पनेत प्रत्येक गोष्ट होताना पहा. म्हणजे प्रत्येक गोष्ट होकारार्थी तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे, पॉझिटिव्ह बघायची आहे. कल्पनेमध्ये निर्माण होणारी सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. म्हणजे आजार गोईंग अवे स्वरूपात असले पाहिजेत. त्याच्यानंतर समजा एक 5-6 प्रकारचे आजार असतील तर त्याचं पहिल्यांदा मूळ डिसअपिअर झालेलं आहे, म्हणजे मुळातूनच त्या नष्ट झालेल्या आहेत, ही संकल्पना डोक्यात ठेवायची. आणि रोज त्यांचं कमी होण्यामध्ये प्रगती चालू आहे अशा प्रकारचे ऑटो सजेशन आपल्याला द्यायचे आहेत. म्हणजे हे तब्येतीबद्दलचं सांगितलं. काहींना करिअरविषयी असेल तर मी ते माझं ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे आणि मला छान नोकरी लागलेली आहे आणि भरपूर पैसा मिळाला, अशा प्रकारचंही केलं तरी चालतं. वेगवेगळ्या तुम्ही ऑटो सजेशन देऊ शकता. तर मेनली या माणसाने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते इट्स ऑल अबाउट तब्येत आणि मेडिकल ह्याच्यासाठी आहे. पण लोक आपल्या इतर इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा ह्या ऑटो सजेशनचा वापर करतात हे मला माहिती आहे आणि त्या लोक यशस्वी आहेत. पण इमाईल क्यूएनी जे लिहिलेलं आहे कुएनी, ते फक्त मी असं म्हणेन फक्त मेडिकल म्हणजे आजार बरे करण्यासाठी जास्त करून, म्हणजे त्यांनी अगदी असाध्य आजार, कॅन्सर, हृदयरोग किंवा वेडे झालेली माणसं किंवा न बरे होणारे ट्यूमर्स, असं खूप दमाचे खूप असाध्य आजारसुद्धा जेव्हा काही पर्याय राहिलेले नाही तर अशा लोकांना, खूप लोकांना त्यांनी बरं केलेल्याची उदाहरणं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यांची नावं आहेत
आपण जाऊन काही मोठ्या व्यक्तींच्या बरोबर त्यांनी ट्रीटमेंट दिली आहे, त्यांची नावं गुगलला सर्च पण करू शकतो. मी करून बघितलं आहे आणि आय गॉट द फीडबॅक. बरं, आपण कुठपर्यंत आलो होतो की सर्व शब्द होकारार्थी असणं पाहिजे. प्रत्येक दिवशी मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी पूर्णत्वाच्या जवळ आणखी जवळ जात आहेत, हे तुम्ही म्हणायचे. तर मराठीमध्ये असं म्हणायचं तुम्ही 20 वेळेला. काय म्हणायचं ते बघा. प्रत्येक दिवशी मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी पूर्णत्वाच्या जवळ आणखी जवळ आणखी जवळ जात आहेत, ही प्रार्थना करायची तुम्ही. हे वर्डिंग लक्षात ठेवा. त्याचं इंग्लिशमध्ये वर्डिंग आहे एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट आय एम गेटिंग बेटर अँड बेटर अँड बेटर. तर हे खूप 2 वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. मराठीतलं मी वाक्य पुन्हा एकदा सांगतो. प्रत्येक दिवशी मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी पूर्णत्वाच्या जवळ आणखी जवळ आणखी जवळ जात आहेत. इंग्लिशमध्ये एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. आता त्याने आणखी पुढं जाऊन असं म्हणलेलं आहे की एखादा पेशंट समजा छान संध्याकाळी ह्याच्यामध्ये उभा आहे, कशामध्ये, वाऱ्यामध्ये उभा आहे, तर त्या वाऱ्याचा उपयोग तुम्ही तुमचे आजार बरे करण्यासाठी करू शकता. किंवा पाऊस पडतोय वरून, तर ते माझं त्या पाण्याबरोबर निघून जात आहे, ते माझ्या हवेबरोबर माझे आजार सगळे निघून जात आहेत, ही संकल्पना डोक्यात ठेवून तुम्ही जास्त वेळ ते ऑटो सजेशन देऊ शकता आणि त्याचा खूप छान फायदा होतो, असंही त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये. इच्छा हळूहळू संपवा आणि कल्पनाशक्तीच्या गोष्टी रंगवायला शिका, असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे विल संपवा अँड इमॅजिनेशनला रंगवा चांगला, असं त्यांनी लिहिलं आहे. कल्पनाशक्तीचा कायम विजय होतो, इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत, असं त्याचं स्टॅटिस्टिकल डेटा सांगतो आहे. आता मी पुन्हा एकदा हे सांगतो, पूर्ण विश्वासाने, फुल फेथफुलपणे ह्या गोष्टी करायच्यात. हळू आवाजामध्ये, माइल्ड आवाजामध्ये हे तुम्ही बोलायचे, डोळे बंद करायचे आहेत, छान रिलॅक्स पोझिशनमध्ये बसून हे करायचं आहे किंवा झोपूनही चालेल. आपण जसं जप करतो त्याप्रमाणे हे करायचं आहे. त्यानंतर 20 वेळेला म्हणायचं. एका वेळेला सुरू केलं की 20 वेळा म्हणायचं आणि त्या ऑटो सजेशन्स तुम्ही आपल्या ह्याला द्यायच्या, अंतर्मनाला. पॉझिटिव्ह आणि होकारार्थी भाषेतच असलं पाहिजे. त्या सर्व शब्द होकारार्थी असणे आवश्यक, बरोबर. आणि मी म्हणलं तसं की हे 2, एक इंग्लिशमध्ये आहे, त्याचं जे त्यांनी शब्द एक्झॅक्ट त्याचे जे शब्द आहेत ते असे होते की एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट आय एम गेटिंग बेटर अँड बेटर अँड बेटर. व्हेअर ॲज मी मराठीमध्ये कन्व्हर्ट केले तुमच्यासाठी, प्रत्येक दिवशी मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी पूर्णत्वाच्या जवळ आणखी जवळ आणखी जवळ जात आहेत. हे असं मराठीतनं मी वाक्य तयार केले. हे तुम्ही कुठलेही तुम्हाला सोयीस्कर असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर अशा एक गोष्टींच्यामध्ये तुम्ही ही ऑटो सजेशनचे नियम काय सांगितले त्याप्रमाणे तुम्ही वापरून तुम्ही हे खूप छान आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी वगैरे छान वापर करू शकता. ओके, तर तुम्हाला आता प्रार्थना वगैरे कळली किंवा ऑटो सजेशन कसं द्यायचं, कसं बसायचं, कशा पोझिशनमध्ये द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं, हे सगळं तुम्हाला कळलं आहे. एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट. ओके, त्यानंतर केपेबल ऑफ रिमूव्हिंग माउंटन्स ऑफ युअर प्रॉब्लेम्स, अशा प्रकारची ही शब्दरचना आहे. आय एम गोइंग टू बी क्युअर्ड, आय शॅल हॅव नो मोर neuritis and it is going away. I will not be come back. Next day I was cured and never anymore since I have suffered from vicious complaint. त्यानंतर आणखीन एक ठिकाणी लिहिले आहे, सो दॅट द इव्हनिंग ऑटो सजेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस, हे मी सांगायचं विसरलो होतो. इव्हनिंग ऑटो सजेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, इट गिव्ज मार्वलस रिझल्ट्स. सो हे एक लक्षात ठेवा.
तब्येतीच्या बाबतीत फिजिकल पेन जेव्हा असतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे इट्स गोईंग अवे या शब्दांचा वापर करा जास्तीत जास्त वेळेला. ते तुम्हाला लवकरात लवकर पेन बंद झालेलं जाणवेल, कळेल किंवा होईल. फॉर द मेथड ॲक्ट्स व्हेरी इफेक्शियसली ऑन द माइंड आफ्टर हॅव्हिंग कॉल्ड in the help of the soul for the body. One can ask it again for all the circumstances and difficulties of the life. मी तुम्हाला जसं म्हणलं होतं तसं हे फक्त ह्याच्यासाठी नाही, बाकी गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. फॉर द मेथड ॲक्ट्स व्हेरी एफिशियसली ऑन द माइंड आफ्टर हॅव्हिंग कॉल्ड इन द हेल्प ऑफ सोल फॉर द बॉडी. One can ask it again for all the circumstances and difficulties of the life. खूप छान आहे. तर हे तुम्ही इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकता असं लिहिलेलं आहे. इफ यू गो एनीवेअर अँड डॉग रशेस टू यू बार्किंग, look it firmly in the eyes and it will not bite you. But if you fear it, if you turn back, he will soon have his teeth in your legs. अशी काय छान एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांनी. म्हणजे तुमची विल आणि इमॅजिनेशन हे कसं कार्य करतं प्रत्येक गोष्टीबद्दल ह्याचं त्यांनी खूप छान वर्णन करून सांगितलेलं आहे. त्यानंतर बाय ऑफन रिपीटिंग व्हॉट यू डिझायर आय एम गेनिंग ॲश्युरन्स अँड यू विल डू सो. My memory is improving and it's really does so. I am becoming absolutely master of myself and you find that you are becoming so. असं काय त्यांनी वाक्य मला खूप इम्पॉर्टंट वाटली, ते मी सगळे हायलाईट करून ठेवले. एक क्वेश्चन असा, हाऊ वॉट सेट यू ब्रिंगिंग दोज डिअर्स अँड सफरिंग make themselves good association which would set them free, bringing those dears to one of these may suffering. Okay, do not insist or lecture them about it, just remind them simply that I advise them to make an association with the conviction that they will obtain the result they want. तर अशा प्रकारचे एव्हरीथिंग इज एव्हरीवन. ओके, त्यानंतर आणखीन एक मी हायलाईट केले, द रेपिटेशन ऑफ द सेम वर्ड फोर्सेस वन टू थिंक देम अँड व्हेन वी थिंक देम दे बिकम ट्रू फॉर अस अँड ट्रान्सफॉर्म देमसेल्फ इन टू रियालिटी. तर असं एक छान त्याचे अभ्यास आहेत, त्यांनी असे वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले आहेत, तर ते मी वाचून दाखवते तुम्हाला. इन व्हॉट डज युअर मेथड डिफर्स फ्रॉम अदर. काही लोकांनी प्रश्न विचारले असतील. द डिफर नॉट द विल विच रूल्स अस बट द इमॅजिनेशन दॅट इज बेसिस द फंडामेंटल बेसिस. विल यू गिव मी अ समरी ऑफ युअर मेथड्स अँड वगैरे वगैरे एकाने विचारलं होतं. हिअर इज अ समरी ऑफ मेथड्स, अ फ्यू वर्ड्स contrary to what taught. It is not our will which makes us act but our imagination, the unconscious. असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे कल्पनाशक्ती किंवा अनकॉन्शियस माइंड कायम जिंकत असतं. वी डू एक्झॅक्टली द रिव्हर्स ऑफ वॉट वी विश. असं त्यांनी छान लिहिलेलं आहे. द मोर द पर्सन विथ इन्सोमनिया डिटरमाइन्स टू स्लीप, द मोर एक्सायटेड शी बिकम्स, द मोर वी ट्राय टू रिमेंबर द नेम विच. मग अशी मी जे तुम्हाला म्हणलं तसं तोच आहे तो प्रकार. एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड बाय एम्प्लॉईंग नाईट्स अँड मॉर्निंग. द जनरल फॉर्म्युला एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. फॉर दोज हू आर सॅड, हू आर इन डिस्ट्रेस. एकाने प्रश्न विचारला आहे. आन्सर आहे, ॲज लॉंग ॲज यू थिंक आय एम सॅड यू कॅनॉट बी चीअरफुल, अँड इन ऑर्डर टू थिंक समथिंग
It is enough to say without efforts that I do think this thing. As to the distress, it will disappear, however violent it may be, that I can affirm. त्यानंतर लिटररी मॅन who a lady asked to write Little Chef Odorwe on the beneficent method refuses, absolutely emphasizing the simple words which used according to the method helps to make all the suffering disappear. The golden word is going away. तब्येतीबद्दल त्यांनी लिहिले and it affirms, याचा वापर करा. इट्स गोईंग अवे ह्या शब्दामध्ये खूप वेटेज दिलेलं आहे त्यांनी. A lady who has suffered much declares, in rereading a method I find it more and more superior, but developing it has inspired. These are really nothing to take away nor add to the methods. All that is left is the spread is I shall do so in every possible way. Conquering pain, it's going away. अशा प्रकारे हे पुस्तक माझं वाचून संपलेलं आहे. तर मी सांगितले तसं जस्ट समराईज करतो त्याची प्रार्थना की एव्हरी डे इन एव्हरी रिस्पेक्ट आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. ते मराठीत मी तुम्हाला सांगितले, ती तुम्ही बघून घ्या. डोळे बंद करायचे, शांत बसायचे रिलॅक्सिंग पोझिशनमध्ये डोळे बंद करून आणि 20 वेळा म्हणायचे. म्हणजे सकाळी एकदा आणि रात्री एकदा. आणि त्यांनी म्हणले तसं इव्हनिंग ऑटो सजेशन इज द बेस्ट, मोर इफेक्टिव्ह. तर त्याचा तुम्ही विचार करा आणि वापर करा. आणि असाध्य आजारसुद्धा त्यांनी गॅरंटी देऊन बरे केलेले आहेत असं तो कोट करतो आहे. तर व्हाय नॉट आपणसुद्धा, माझं असं इच्छा आहे की लोकांनी प्रत्येक आपल्या छोट्या मोठ्या आजारामध्ये सुद्धा ही ऑटो सजेशनचा वापर करून निदान आपण एक थोडंसं काय इमाईल कुए म्हणत होता हे तरी एकदा अनुभव घेऊन बघूया असं मला वाटलं. आणि म्हणूनच मी खरं हे पुस्तकाचा रिव्ह्यू करायचं ठरवलं की जेणेकरून लोकांनाही त्यातलं पुस्तक न विकत घेता बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि काहीतरी माझ्या ह्या व्हिडिओमधून लोकांना समजून खरोखर काही आजार बरे व्हायला मदत झाली तर मला स्वतःला धन्य समजीन. खरंच माझी इच्छा आहे लोकांनी माझा हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त प्रयत्न करावा की ह्या ऑटो सजेशन देऊन आपल्याला बरं करावं. त्याच्यानंतर इव्हन मी असं म्हणेन पुढं जाऊन, या पुस्तकाच्या थोडंसं पुढं जाऊन, की आपले नोकरीतले प्रश्न सुटलेले आहेत किंवा मला भरपूर पैसे मिळायला लागलेले आहेत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रगती हवी आहे तर ती माझी झालेली आहे, किंवा माझं अमुक एक दिवसामध्ये अमुक एक काम व्हायचं होतं तर ते झालेलं आहे. अशा प्रकारच्या अनंत गोष्टी तुम्ही ऑटो सजेशनमध्ये देऊ शकता. आणि तुमचं अनकॉन्शियस माइंड हे बेसिकली प्रकृतीमध्ये मी असं म्हणेन की बदल घडवून आणतं. तुमच्या शरीरामध्ये तर आणतंच, पण मी असं बाकी इतर पुस्तकांच्यामध्ये ऐकलेलं आहे की ते प्रकृतीमध्ये सुद्धा बदल घडवून आणतं आणि तुमची खोळंबलेली कामं सगळी पूर्ण होतात. तर ह्या अशा ऑटो सजेशनचा वापर करा आणि आयुष्यामध्ये खूप छान प्रगती करून घ्या. आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण ह्या व्हिडिओचा खूप छान रीतीनं वापर करून घेतील आणि त्यांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. आणि प्रार्थना करतो की सगळे लोक याचा भरपूर फायदा होईल आणि ते सगळे आनंदी होतील. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.